नमस्कार श्रोत्यांनो, आपलं सर्वांचं भगवान राईतकर सर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जन्मभूमी आहे यावली शहीद या ठिकाणाहून खास विवेकानंद आश्रमामध्ये विवेकानंद जन्मोत्सवासाठी आलेले जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतोय. आणि यावली शहीद या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे उपक्रम चालतात, कशा पद्धतीची व्यवस्था आहे याविषयी आपण जाणून घेतोय. आपल्यासोबत तिथल्या संस्थांचे उपाध्यक्ष या ठिकाणी आदरणीय महोदय उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करू. जय गुरु दादा. जय दादा, सर्वप्रथम मला हे सांगा की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जी जन्मभूमी आहे त्या ठिकाणची जी सुविधा आहे किंवा विकास जो आहे तो कशा पद्धतीचा आहे? पहा, आमच्या इथला विकास या पद्धतीनं झाला. अगोदर त्या ठिकाणी फक्त एक बिंद्राबन म्हणून होतं, तुळशीचं बिंद्राबन होतं. अच्छा. परंतु आजच्या त्या गावच्या लोकांनी श्रमदानानं आणि लोकवर्गणीतून इतकं मोठं काम केलं का सरकारलाही असं वाटलं का आपण इथं काहीतरी दिलं पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी आता एक मंगल कार्यालय झालं. म्हणजे ते भवन आम्ही लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी तो उपयोगी काढतो. कधी श्रद्धांजलीच्या वेळेस महाराजांचा जन्म होतो त्यावेळेस त्या ठिकाणी आम्ही तो उपक्रम त्यावेळेस वापरतो. त्याच्यानंतर आमच्या इथं सकाळी ध्यान, संध्याकाळी प्रार्थना हे नित्य नियमान होतात. प्रार्थनेला थोडे जास्त लोक असतात, परंतु ध्यानाला कधी कमी राहते. अच्छा. परंतु हा आमचा उपक्रम यावलीमध्ये बऱ्याच वर्षापासून चालू आहे आणि त्याचा सहभागी मी स्वतः आहे. अच्छा. दादा, मला हे सांगा की जनरली जन्म ठिकाण म्हटल्यानंतर त्या ठिकाणी जे बाहेरगावचे पर्यटक येतात त्यांना वंदनीय राष्ट्रसंतांच्या काही जुन्या आठवणी पाहायच्या असतात, तर तशा काही जुन्या आठवणी तुम्ही संग्रहित करून ठेवलेल्या आहेत का? तिथं आम्ही संग्रहित जरी केल्या नाही, परंतु आम्हाला ते आठवते. महाराज ज्यावेळेस आमच्या गावाला यायचे त्यावेळेस मी स्वतः त्याला साक्षी आहे. अच्छा. आणि त्या ठिकाणी कृष्णाचं मंदिर बनलं आहे. अच्छा. आणि तिथेच एक जन्माचं ठिकाण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जन्मस्थळ पण आहे. अच्छा. नाही, मागे मी आलो त्यावेळेला मंदिराच्या बाजूला एक झोपडीसारखं होतं, तर ते कायम आहे का? हा, त्याची प्रतिकृती आहे. अच्छा. महाराजांची जशी झोपडी होती हा. आम्ही त्याच पद्धतीनं त्या मंदिरमध्ये प्रतिकृती बनवली. अच्छा. दादा, मला हे सांग की बालसंस्काराच्या दृष्टीनं कोणते उपक्रम आपल्या संस्थांच्या वतीने चालवले जातात? आमचे ग्राम जयंतीच्या वेळेस बालसंस्कार शिबिर चालतात. त्याच्यानंतर ज्यावेळेस पुण्यतिथीला मोजणीला लोक येतात त्या लोकांची पूर्ण 30 ते 40 हजार लोकांची जेवणाची व्यवस्था करतं. अच्छा. आणि हे सर्व गाववाले करतात. अच्छा. दादा, मला हे सांगेल जनरली धार्मिक संस्था म्हटली की भजन आलं, आणि भजन म्हटल्यानंतर वृद्ध माणसं, ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी असतात, परंतु बालकांचा सहवास काही आपल्याला पाहावयास मिळत नाही. तुमच्याकडचा बालकांचा सहवास कसा आहे? बिलकुल. आमच्या इथं बालक इतके तयार आहेत. आज जरी म्हणतं तुम्हाला भजन स्पर्धा झाली, 7 वर्षापासूनचा पोरगा आहे. अच्छा. तर म्हातारे तर आहेत, ते म्हातारे ते झाले का त्याच्यामुळे त्यांचा काही असं आम्हाला जोर करता येत नाही, परंतु आम्ही लहान मुलांना खूप जोर देतो भजनाचा, प्रार्थनेचा. आणि त्याच्यामुळे आमच्या इथं असे बरेच मंडळ बनलेले आहेत. दादा, आपल्यासोबत महिला भगिनी सुद्धा आलेल्या आहेत, तर आपल्या तिथल्या तीर्थ क्षेत्र जे त्या ठिकाणी महिलांचा सहभाग कसा असतो? बिलकुल भरपूर सहभाग आहे. अच्छा. मंजुळा माताचा उत्सव तो हा स्वतः आता तितक्या पहा ज्या महिला मंडळ त्या स्वतः आलेल्या आहेत. अच्छा. आणि तुमच्या इथला कार्यक्रम पाहून आणखीन काही विशेष भर द्यायची का त्या कार्यक्रमामध्ये, म्हणून त्यानिमित्ताने ते पाहासाठी आले. अच्छा. मी तोच प्रश्न तुम्हाला विचारणार होतो की संपूर्ण महिला मंडळ दर्शनासाठी आल्यास, परंतु इथलं नियोजन कसं आहे हे पाहण्यासाठी आला खास करून? हा प्रश्न खूप चांगला विचारला तुम्ही. इतकं नियोजन पाहण्यासाठीच मी तर तिथे माझे नातेवाईक असल्याकारणाने मी येतोच, परंतु बाकीच्यांना मला वाटलं यांना घेऊन जायचं आणि यांना दाखवायचं. आणि तिथं काय काय कमी आहे, कमी तर होऊ शकत नाही, परंतु तिथं कसं बनते, काय बनते, गौरक्षण आहेत तिथं पहा. त्या पद्धतीनं सर्व त्यांची आता मी पहिले इथं त्यांना आणलं. अच्छा. त्यामुळे हे भारावून गेले. मित्रांनो, या ठिकाणी यावली शहरावरून आलेले सर्व कार्यकर्ते आहेत. आपल्या ठिकाणचं संपूर्ण नियोजन ते पाहण्यासाठी आले, आणि या नियोजनाच्या माध्यमातून खरं म्हणजे तिथल्या ठिकाणी कशा प्रकारचं अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करता येईल, कार्यक्रम करता येईल असं ते प्रयत्न करणार आहेत. या ठिकाणी सर्व मंडळींनी जे भेट दिली त्या सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद मानतो. सर्वांना जय गुरु. जय गुरु.